चटणी तयार करताना अन्य मसाल्याबरोबर एक पदार्थ लक्ष वेधून घेतो. हा पदार्थ म्हणजे दगडफूल. चटणीला खमंग मसालेदार वास येण्यासाठी दगडफूल चटणी तयार करताना टाकले जाते. हे दगडफूल जेव्हा तेलात परतले जाते तेव्हा तर आणखी खमंग वास सुटतो. असे हे दगडफूल दगडांवर, वृक्षाच्या बुंध्यांवर येते. अलीकडच्या काळात मात्र कोल्हापूर परिसरात दगडफूल मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. अशी दगडफुले तळ कोकणात सर्वाधिक आढळतात. हे दगडफूल चटणीला खमंग वास प्रदान करते, अन्नाला चविष्ट वास देत तृप्तही करते. अशी दगडफुले ज्योतिबा डोंगर, कडेकपारी, कातळकडे दगडांच्या खाणीत आढळतात. सहज फिरायला गेली की ती नजरेत येतात, पण मसाल्यात हीच दगडफुले वापरली जातात हे मात्र माहिती नसते. आज मोठ्या दगडी शिळा, दगडे घर बांधण्यासाठी वापरली गेली. रस्ते निर्मितीत दगडांचा वापर होतो. प्रदूषण वाढल्याने ही दगडफुले अलीकडे दिसत नाहीत, तुरळक कुठेतरी दिसतात. दगडफूल म्हणजे युगायुगांच्या सहजीवनाची ही कथा आहे. दगडफूल तयार होण्याआधी कवक, शैवाल एकत्र येते. मग ते पाणी, प्रकाश, हवा, माती, सेंद्रिय पदार्थ, कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, मूलद्रव्ये घटक घेऊन मग दगडफूल तयार होते. यातील शैवालामध्ये हरितद्रव्य असते. या हरितद्रव्याच्या मदतीने प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून ते अन्न तयार करते. शैवाल खाली बाजूस तर बुरशी वरील बाजूस असते. जेव्हा दगडफूल वरून पाहिले जाते तेव्हा ते धुळकट पांढऱ्या रंगाचे दिसते. यातील वरील बाजू ही बुरशीची असते. हे दोघेही एकत्रितपणे येऊन दगडफुलाला जन्म देतात. याआधी ती दगडावर किंवा झाडाच्या बुंध्यावर बुरशी आहे असे समजले जायचे, पण जसजसे विज्ञान उत्क्रांत होत गेले तशी बुरशी शैवालाचे एकाचित नाते लक्षात आले. अशा दगडफुलाला लायकेन गट म्हणतात. या गटामध्ये दगडफुलांच्या, बुरशी, शैवालांच्या खूप प्रजाती आहेत. बुरशीबरोबर असलेल्या शैवालात हिरवा, मोरपिशी, पिवळा, केशरी, काळा असे अनेक रंगही दिसतात. दगडफुलाच्या धाग्यासारख्या रचनेत बाहेरचे आवरण बुरशीच्या धाग्यांचे असते. यामुळे आतील ओलावा धरून ठेवला जातो. त्या आत शैवालाच्या पेशी असतात, त्या तिथे अन्न निर्माण करतात. तसेच वरील थरामुळे त्यांचे अतिनील किरणांपासून संरक्षण होते. त्याच्याही आत आधार म्हणून बुरशीचा एक धागा असतो. दगडफुलाची रचना ही गुंतागुंतीची असते. ही बुरशी आणि शैवाल जगात कुठेही तग धरू शकते. अगदी अंटार्क्टिका खंड, हिमालयात 18,000 फुटांवर बर्फाळ प्रदेशातील टुंड्रा प्रदेश, नामिबियाच्या वाळवंटात दगडफुले आढळते. केवळ 1 चौरस सेंटीमीटर वाढ व्हायला दगडफुलाला 50 ते 60 वर्षे लागू शकतात. काही दगडफुले हवेतील प्रदूषणाला तोंड देऊ शकत नाहीत. त्याची वाढ खुंटते. जिथे प्रदूषण नाही तिथे ती वेगाने वाढतात. त्वचेचा दाह कमी करण्यासाठी दगडफुले वापरतात. दगड निवडताना दगडफुले चोखंदळ असतात. ज्या दगडांचा उपयोग पक्षी विसावा घेण्यासाठी करतात तिथे पक्ष्यांच्या विष्ठेतून मिळणारी मूलद्रव्ये त्यांच्यासाठी महत्त्वाची असतात. तिथे ती अधिक जोमाने तरारून येतात. धन्यवाद.